त्या मॅडमची अंगठी हरवली होती डायमंडची. मॅडम तुमचं जुनं ड्रॉवर आहे कुठलं तरी, त्याच्यात लाल रंगाचं काहीतरी आहे आणि स्क्रू ड्रायव्हर आहे, त्याच्या जवळ ती अंगठी पडली. काही काही क्वेश्चनच इतके विचित्र असतात, शक्यतो मी घेत नाही विचित्र प्रश्न. रामरक्षा, हनुमान चालिसा हे छोटे छोटे उपाय ते करतो आम्ही. नकारात्मकता खूपदा नाही. म्हणजे हे सगळे पॉझिटिव्हिटी आहे ती खूप छान आहे आयुष्यात. आणि काही काही क्वेश्चन असे असतात की त्याचं उत्तर स्ट्रेट अवे नाही असतं. सगळ्यांना हेच सांगेन, आजच्या मुलींना, बायकांना ज्यांना वाटतं आपल्या करिअरमध्ये गॅप झालाय, लोक बोलतात, घरी बसली, नाही. आयुष्यात तुम्ही कधीही उभारू शकता, फक्त स्वतःजवळ कॉन्फिडन्स नावाची गुरु किल्ली पाहिजे. 28 वर्षाची होती, कन्सिव्ह होत नव्हतं तिला. तर तिचा क्वेश्चन असा होता, मॅडम मला आता पेशन्स राहिला नाहीये, मी आता IVF करून घेते. मी म्हणलं थांब, तुझी आणि तुझ्या नवऱ्याची बर्थ डेट, नाव सगळं मला टाक, क्वेश्चन टाक. तिने टाकलं की मॅडम मी आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतेय, मग चालेल ना, तशीच घेऊ ना, मी नाही करत ऑपरेटिव्ह. मी तिचे कार्ड्स काढले आणि मला असा काही रिडिंग मधनं मेसेज आला, ताबडतोब ऑपरेशन केलं पाहिजे, की मी डिवोर्स घेऊ का. आणि त्याच्यात पण लोकांना एकदम घाई असते, म्युच्युअली घेऊन टाकते, पटकन घेऊन टाकते. मॅडम मला सांगा मुलगा होणार आहे का, तर मी चान्स घेते. मी म्हटलं सॉरी, मी असे कार्ड्स बघतच नाही. म्हणजे मुलगा किंवा मुलगी हे माझ्या इथिक्स मध्ये बसत. एमएलए टॉक शो मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. फेसबुकवर सर्च करा महाराष्ट्रीयन लेडीज असोसिएशन आणि लगेच जॉईन करा. आजकालच्या दुनियामध्ये आजकाल आपल्याला खूप सारे स्ट्रेस असतात, एन्झायटी असतात, धावपळीचं जीवन आहे, कॉम्पिटिशन खूप वाढली आहे. पण त्यासोबत आपल्यासोबत एक गोष्ट आहे की जी आपल्याला नेहमी सपोर्टिव्ह असतो. तर अशीच एक बिझनेस कॅटेगरी जी आपल्याला आपल्या बिझनेसमध्ये, आपल्या प्रोफेशनमध्ये, आपल्या प्रत्येक वैयक्तिक गरजामध्ये नॉन जजमेंटल तुम्हाला काहीतरी तोडगा देतीये किंवा त्यामधून तुम्हाला तुमच्या प्रगतीचे मार्ग दाखवतीये. अशीच आज गेस्ट आपल्यासोबत आहे आसावरी कुलकर्णी कुर्लेकर. नमस्कार मॅम. नमस्कार. आसावरी 5 वर्षापासून या फील्ड मध्ये आहेत. त्यांचं ब्रँडचं नेम आहे आसावरी टायरोट रीडर. सो मॅम, कसं वाटतं तुम्हाला इथे येऊन शो मध्ये? खूप मस्त वाटतंय. हा ऍक्च्युअली माझा पहिला पॉडकास्ट आहे, मी लाईव्ह खूप केले, पण इथे येऊन म्हणजे खूप छान वाटतं. इथलं वातावरण तुम्ही ज्या पद्धतीने रिलॅक्स केलं, थँक्यू. सो मॅम, ह्या बिझनेसची सुरुवात कशी झाली? बिझनेसची सुरुवात माझी 5 वर्षापासून झाली. माझं बेसिक सायकोलॉजी मध्ये ग्रॅज्युएशन झालं, त्याच्यानंतर MBA HR केलं. मी रिक्रुटमेंट मध्ये काम करत होते. त्याच्यानंतर मग मुलगा झाला, मग त्याच्याकडे बघण्यासाठी म्हणून मी तो फुल टाइम जॉब सोडला. मग पार्ट टाइम जॉब केला काउन्सिलिंग मध्ये, रेमेडियल टीचर म्हणून मी काम करत होते. पण हे कुठेतरी आपण हे भविष्य लोकांना सांगावं, त्यांना गाईड करावं, त्यांना एक कम्फर्टेबल फील द्यावं, हे मला लहानपणापासून वाटत होतं. म्हणजे मी लहान असताना माझा हात बघून एकाने सांगितलं होतं, फडके सर म्हणून आमचे होते, ते खूप छान सांगायचे. तर त्यांनी सांगितलं होतं की तुझं MBA होईल आणि तुझं लव्ह मॅरेज होईल. आणि लव्ह मॅरेज पण असं होईल की तुझा तो मित्र असेल, म्हणजे अरे बापरे हे हिने काय केलं, असं काही होणार नाही. आणि त्याच पद्धतीने माझ्या आयुष्यात गोष्टी घडत गेल्या. मग त्यामुळे मला असं वाटलं की हे काहीतरी वेगळं, गुड, मस्त आहे, मग आपल्याला शिकायला हवं. मग मीनवाईल मध्ये आपण फेसबुक तर सगळेच बघतो, रील्स वगैरे. मग त्याच्यामध्ये एक रील माझ्या समोर आली, त्या होत्या ऑस्ट्रेलियन टॅरो कार्ड रीडर. मग त्या ज्या पद्धतीने ते कार्ड सांगत होत्या, मला एकदम मस्त वाटलं काहीतरी, अरे हे काहीतरी वेगळं आहे अँड आय शुड लर्न दिस. मग त्याच्यानंतर मी त्याच मॅडमना फोन केला. त्यांनी मला ऑस्ट्रेलियन म्हणजे इंग्लिशमधनं थोडक्यात सगळं समजावलं. मग मी कार्ड्स मला कळले की कसे असतात, कसे वाचायचे. पण मला वाटलं नाही, आपण ही प्रॅक्टिस भारतात करणार, मग आपल्याला इथला एक गुरु पाहिजे. मग मी आपल्या पुण्यातलेच गुरु आहेत, मी नाव घेतलेलं त्यांना आवडेल का नाही मला माहित नाही, म्हणून मी नाव नाही घेते. पण तुम्हाला जर गुरु परफेक्ट मिळाला तर तुमचे रिझल्ट कसे असतात ते मला म्हणजे खूप छान मला त्यांच्याकडनं शिकायला मिळालं की प्रत्येक कार्डचं इंटरप्रिटेशन, म्हणजे त्या एक बेस्ट गुरु होत्या. मग त्यांच्याकडनं मी शिकले आणि 5 वर्षापासून मी सुरू केलं. सगळ्यात पहिल्यांदा मी म्हटलं लगेच लोकांवर आपण नको बघायला. मग मी माझ्या घरच्यांचं बघायला सुरू केलं. म्हणजे माझा नवरा, त्याचं प्रमोशन, मग माझा मुलगा, या सगळ्यांनी मला इतका सपोर्ट केला की तू बघ, माझा हा स्प्रेड काढ. माझा मुलगा म्हणायचा आई मला तायक्वांदो करायचा आहे, मग तो काढ. माझा चेसचा काढ. हे सगळं मी करत गेले. मग घरच्यांचे खूप प्रेडिक्शन बघितले आणि ते जवळजवळ खूप म्हणजे 90% ॲक्युरेट यायला लागले. मग मला असं वाटलं नाव आय शुड स्टार्ट.
मग त्याच्यानंतर मी माझी ॲडव्हर्टाईज तयार केली, चालू केलं. मग आता घरी पण क्लायंट येतात, बऱ्याच ठिकाणी माझे लाईव्ह पण असतात. मग चांगलं वाटतं की आपण लोकांना या माध्यमातून चांगलं गाईड करतोय. सो अशी सुरुवात झाली. येस. पहिल्यांदा त्यांच्याकडनं तुम्ही शिकून घेतलं सगळं Yes, आणि yes, त्याच्यानंतर तुम्ही सगळं सुरुवात केली. हो. सो हे टॅरोट कार्ड जे आपण बघतोय, इव्हन ग्रुपवरती पण खूप लाईव्ह मध्ये हो, खूप हो, जबरदस्त चालू असतं. येस. तर हे वर्क कसं करतं? टॅरोचे ना आमचे 78 कार्ड्स असतात. बरं. प्रत्येक कार्डचं मिनिंग असतं. बरं. आणि त्याचा अभ्यास तुम्हाला खूप करायला लागतो. असं होत नाही की पटकन एक कार्ड काढलं आणि तुम्ही प्रेडिक्शन देऊन टाकलं. हे असं शक्यतो नाही करायचं. म्हणून मग प्रत्येक कार्डचं मिनिंग, मग टॅरोमध्ये आम्ही रंग बघतो, टॅरो कार्डचे न्यूमरोलॉजी बघतो, त्यांचे चिन्ह बघतो, कसे आहेत, सिम्बॉल कसे आहेत, ते काय सांगतायत, आणि मग त्या पद्धतीने आपण लोकांचं प्रेडिक्शन देतो. म्हणजे मी न्यूमरोलॉजी पण शिकलेली आहे, त्याच्यामुळे मी बर्थ डेट पण बघते आणि मग दोन्ही पद्धतीने मग मी थोडं टॅली करून मग मी प्रेडिक्शन देते लोकांना. तो म्हणजे एक दर्शकांकडूनच प्रश्न आलेला आहे की टॅरोट कार्ड हे खरोखरच भविष्य सांगू शकतं का फक्त मार्गदर्शन करतं की इथपर्यंत किंवा एखाद्या मार्गावर चालू किंवा हा बिझनेस मी स्टार्ट करू का? तर तसं होतं का डायरेक्टली म्हणजे भविष्य मिळतं आपल्याला? नाही, छान भविष्य मिळतं टॅरो कार्ड मधनं. म्हणजे मी दरवेळी स्वतः जेव्हा क्वेश्चन घेते तेव्हा मी क्लायंटला सांगायचं यू शुड बी व्हेरी परफेक्ट. म्हणजे तुमचा क्वेश्चन परफेक्ट असला ना, बरोबर, आम्ही आन्सर परफेक्ट देऊ शकतो. मी असे कितीतरी प्रेडिक्शन केलेत की आता प्रमोशन कधी होईल, की साधारण टॅरोचा स्प्रेड मांडला की 1-2 महिन्यात होईल, 3 महिन्यात होईल. त्या पद्धतीने ते घडतं. महत्वाचं म्हणजे हरवलेल्या वस्तूंचा शोध, ह्यासाठी टॅरोने मला खूप छान मदत केली. मला एक स्प्रेड होता, त्या मॅडमची अंगठी हरवली होती डायमंडची. मग त्यांनी मला क्वेश्चन टाकला आणि मी विचारलं बर्थ डेट काय आहे. मग त्या पद्धतीने मी टॅरोला तो स्प्रेड टाकला. स्प्रेड म्हणजे आम्ही क्वेश्चन विचारतो कार्ड्सना आणि त्या पद्धतीने कार्ड्स काढतो. ते रिलेटेड म्हणजे प्रत्येक क्वेश्चनला ठरलेले कार्ड्स असतात मागे पुढे. मग तसा मी काढला आणि मग मी त्यांना सांगितलं, मॅडम तुमचं जुनं ड्रॉवर आहे कुठलं तरी, त्याच्यात लाल रंगाचं काहीतरी आहे आणि स्क्रू ड्रायव्हर आहे, त्याच्या जवळ ती अंगठी पडली. त्यांना पहिल्यांदा विश्वास बसला नाही असावर. मी सगळं चेक केलंय. म्हटलं नाही मॅडम, तुम्ही एकदा आत्ता चेक करा आणि मला 2 तासांनी फोन करा, बघूया आपण काय होतंय. आणि मग त्यांनी चेक केलं तर खरंच खूप पाठीमागं ड्रॉवरमध्ये त्यांच्या मुलाचं शार्पनर होतं, त्याच्या पाठीमागं ती अंगठी पडलेली होती. म्हणजे तुम्ही जेवढा क्वेश्चन ॲक्युरेट टाकाल तेवढं करेक्ट प्रेडिक्शन मिळतं टॅरो कार्डने, निश्चित मिळतं. आणि मार्गदर्शन म्हणाल तर मी स्वतःला नुसतं टॅरोट कार्ड रीडर नाही म्हणजे म्हणत, मी लोकांना टॅरोट काउन्सिलिंग पण करते, की म्हणजे मार्गदर्शन पण, की तुम्ही हे करा, हे करू नका, किंवा एखाद्याला जॉब स्विच करायचा असेल, मी स्प्रेड टाकला आणि मग मला असं वाटलं की नाही, ह्यांना आत्ता जर ह्यांनी स्विच केला ह्यांचं फ्युचर मला एवढं ब्राईट नाही दिसत आहे, मग थोडं थांबा असं त्यांना मी सांगते. 1-2 महिने थांबा, 3 महिने थांबा, देन यू सर्च अगेन आणि मग तुम्हाला तो मिळून जाईल. अशा पद्धतीने टॅरोमध्ये दोन्हीही घडतं. भविष्य पण आम्ही सांगतो, मार्गदर्शन पण करतो, काय करावं काय करू नये हेही आम्ही सांगतो. सो टॅरोट कार्ड, ज्योतिषशास्त्र आणि अंकशास्त्र हे कसं एकमेकाशी रिलेटेड आहे की हे सगळं सेपरेट शास्त्र? रिलेटेड म्हणाल तर आम्ही तिघं 3 फील्ड मधले म्हणा. ज्योतिषी जे पत्रिकेवरनं भविष्य सांगतात, न्यूमरोलॉजी जी आम्ही पण वापरतो टॅरोमध्ये, किंवा रेकी म्हणाल, रेकी जो हिलिंग प्रकार झाला, पण वन ऑफ द क्रिस्टल रिडिंग काही काही लोक करतात. तर हे सगळे वेगळे माध्यम आहेत. टॅरोमध्ये आम्ही कार्ड्सवरनं करतो, त्यांचे टूल्स वेगळे आहेत, पण काम एकच की तुमचं काय प्रेडिक्शन आहे, तुमच्या भविष्यात काय आहे हे आम्ही सांगतो. ज्योतिषी कसं सगळे ग्रह तारे तो सगळा अभ्यास असतो. आमच्याकडे मेनली कार्ड्स, त्यांचे रंग, सिम्बॉल मी बोलले तसे, आणि राशी पण असतात आमच्या टॅरोच्या. मग एखाद्याला मला वाटलं की काही सुगावा लागत नाही, उत्तर मिळत नाहीये, मग त्यांची राशीवरनं तसा स्प्रेड काढून आम्ही ते मार्गदर्शन देऊ शकतो. सो टॅरोट कार्ड करताना एखादा निगेटिव्ह अनुभव येतो? निश्चितच. म्हणजे काही काही क्वेश्चनच इतके विचित्र असतात, शक्यतो मी घेत नाही विचित्र प्रश्न, पण काही काही क्वेश्चन इतके दमवणारे असतात की पटकन अचूक उत्तर मिळत नाही. मग त्या दिवशी असं बोलून किंवा ते ऊर्जा थोडी कमी झाल्यासारखी वाटते. मग त्या दिवशी आम्ही थोडं स्वतःलाच थोडं हिलिंग किंवा रामरक्षा, हनुमान चालिसा हे छोटे छोटे उपाय
ते करतो आम्ही. नकारात्मकता खूपदा जाणवते. बरेचदा मी असं ऐकले की टॅरोट कार्ड सगळ्यांचं दिवसभर म्हणजे खूप सेशन्स असतात, काउन्सिलिंग असतं, प्रत्येक अपॉइंटमेंट दिलेली असते प्रत्येकाला. मग एक प्रश्न 3 प्रश्न पूर्ण आवरली बेसिसवर असतं. मग संध्याकाळी हिलिंग स्वतःला करावीच लागते का तर ती दिवसभरची निगेटिव्हिटी. करेक्ट. ओके. सो असं सगळं करत असताना तुम्हाला कधी असा निगेटिव्ह एक्सपिरियन्स आलाय का की नाही का तुम्ही एखादी भविष्य सांगितलंय आणि की ते बरोबर म्हणजे तुम्ही बरोबर सांगितले पण तिनं निगेटिव्ह अर्थ घेतलाय, असं कधी झालंय? नाही, शक्यतो कधी नाही. आय एम व्हेरी क्लिअर. मी सरळ सरळ सांगते हे होणार आहे, अशा पद्धतीने जावं किंवा हे होणार नाहीये. आणि मला हे जे सगळं आहे मी जे सांगू शकते 99% माझ्या मागे स्वामी समर्थ आहेत. मी त्यांना प्रचंड मानते. माझी श्रद्धा त्यांच्या चरणी खूप आहे. त्याच्यामुळे कदाचित ते थोडं मला थोडं नाही ते भरपूर पाठबळ असल्यामुळे कदाचित ती रोजची माझी जी काही स्वामींची साधना आहे तर त्याच्यामुळे कदाचित निगेटिव्हिटी फारशी मला नाही जाणवत. असंही असेल. म्हणजे आय एम ब्लेस्ड. खरं सांगते, गुरु पाठीमागं असणं म्हणजे काय हे आयुष्यात मी सर्वांनाच सांगेन की एक गुरु एक देव असा करा आयुष्यात की तो तुम्हाला विल पॉवर देईल, आयुष्य जगणं शिकवेल आणि तुमच्या पाठीशी राहील. काही झालं तरी बाबा हा देव आपल्या पाठीशी आहे. त्यामुळे एक विल पॉवर येते आणि आपल्यामध्येच एक निगेटिव्हिटी खूप कमी होते. आपल्यालाच जाणवतं नाही आपली निगेटिव्हिटी कमी होत चालली. सो हे सगळं तुम्ही करत असतात आणि त्यामध्ये म्हणजे जवळजवळ 5 वर्षाची जर्नी म्हणजे खूप मोठी जर्नी आहे. तर बरेचसे एक्सपिरियन्स झाले असतील जेव्हा तुम्ही सुरुवात केली तेव्हा घरच्यांची प्रतिक्रिया? ऍक्च्युली घरचे ना सांगायचं तर मला माझ्या नवऱ्यानी खूप सपोर्ट केला. म्हणजे त्याला पहिल्यापासून वाटत होतं हे तुझ्यात इंट्युशन आणि सिक्स सेन्स आहे तर यू शुड गो फॉर दिस, तू स्टार्ट कर. मीच म्हणत होते अरे मला हे जमेल का, की शेवटी ती एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आपण लोकांना काय सांगतो, लोक कसे घेतात किंवा आपलं कधीतरी चुकलं किंवा असं म्हणजे वेगवेगळे त्याच्यामध्ये पण कारण होती. पण नाही, माझ्या नवऱ्याने मला खूप सपोर्ट केला की तू हे शिक आणि तू हे कर. अजूनही जेव्हा घरी क्लायंट येतात किंवा काय तेव्हा मला माझा नवरा मुलगा दोघंही खूप सपोर्टिव्ह आहेत. त्याच्यामुळे तर मी करू शकते. आणि माझी आईची पण आध्यात्मिक खूप छान आहे बैठक. म्हणजे तिने पण मला खूप सपोर्ट केला. हे सगळे सपोर्टिव्ह लोक माझ्या आयुष्यात आहेत. त्याच्यामुळे मला म्हणजे माझं कसं झालं MBA HR त्याच्यानंतर मी जॉब सोडला. मग सगळे म्हणले बापरे तू एवढं चांगलं पॅकेज, तू एवढी शिकलेली आहेस तरी तू घरीच कशी काय बसलीस. मग तेव्हा मला वाटत होतं नाही मी बसणार नाही, मी आयुष्यात नक्की काहीतरी करेन. ही एक जी आत्म पॉझिटिव्हिटी होती ती तेव्हापासून या सगळ्या लोकांच्या सपोर्टमुळे. माझी बहीण ती सायन्समध्ये खूप म्हणजे ती बायोटेक्नॉलॉजिस्ट आहे पण तरीही तिने पण मला खूप सपोर्ट केला. म्हणजे या सगळ्या जणांच्या सपोर्टमुळे मी जे काही आज सांगू शकते. आणि ऑफकोर्स माझे क्लायंट म्हणजे एक क्लायंट जवळजवळ मला 10-12 वेळेला रिपीट होतात. म्हणजे मला खूप वाटतं की खरंच एक देवाची कृपा आपल्यावर आहे त्याच्यामुळे लोक एवढे विश्वास ठेवतात, त्यांचे प्रश्न आपल्याला सांगतायत, आपल्यावर विश्वास ठेवून त्या पद्धतीने करतायत की नाही असावरी तू आहेस आणि मग मी हे करू का ते करू का, तू हो म्हणलीस की पुढे जायला. म्हणजे हे सगळे पॉझिटिव्हिटी आहे ती खूप छान आहे आयुष्यात. सो ट्रू. कारण एकतर आपण फॅमिली ब्लेस्ड आहे. येस फॅमिली आर फ्रेंड्स. मी काय तुम्ही सुद्धा मॅडम तुम्ही या ह्याच्यात एवढं सगळं करताय. हे गुरु पण असणारच आहे तुमचा कोणीतरी. आणि स्वामी समर्थांना प्रचंड बघितलं. सो खरंच फॅमिली सपोर्टिंग आहे, स्वामी समर्थ आहेत आणि आपले क्लायंट जे तुम्ही सांगतात की रिपीटेडली होतात. रिपीटेडली क्लायंट जेव्हा केव्हा येतात जेव्हा तुमच्यावर ट्रस्ट असतो, जेव्हा तुमचा ब्रँड बनलेला असतो तेव्हाच ते लोक तुमच्याकडे येतात. सो खरंच खूप छान वाटतं तुमचं सगळं ऐकताना. मला असं थोडंसं जाणून घ्यायचंय की लहानपणी असावरी कशी होती? लहानपणी मी खूप एक्स्ट्रॉवर्ट आहे, टॉकेटिव्ह आहे. पहिल्यापासूनच मी खूप टॉकेटिव्ह आहे. माझ्या कथ्थकच्या पण परीक्षा झालेल्या आहेत, माझं सायकोलॉजी झालंय, त्याच्यानंतर मला नाटकांची पण आवड होती पण मी कधी केलं नाही ऍक्च्युअली का. पण वाचन पण माझं खूप आहे, मला घरूनच तो वारसा मिळालेला आहे. म्हणजे माझे माहेरी सगळेच खूप वाचतात त्याच्यामुळे मला वाचनाची पण खूप आवड आहे. त्याच्यामुळे कदाचित ह्या सगळ्या बॅकग्राऊंड असल्यामुळे मला लोकांशी कनेक्ट होणं खूप सोपं जातं. आणि सायकोलॉजी शिकल्यामुळे पण की एखादा कसा विचार करेल मग आपण ह्याला या पद्धतीने सांगून बघूया. कारण काही काही प्रेडिक्शन आणि काही काही क्वेश्चन असे असतात की त्याचं उत्तर स्ट्रेट अवे नाही असतं पण समोरच्याला तो काहीतरी तुमच्याकडे आशेने आलेला असतो. डायरेक्ट हे होणार नाही हे सांगण्यापेक्षा हे होईल, तू या वेनी कर किंवा या वेनी जा, हे
हे जे काही मी सांगू शकते हे थोड्या वाचनामुळेच आहे माझ्यात, असं मला वाटतं. सो आता लहानपणीच्या गोष्टी सांगितल्या. लहानपणी घरचं वातावरण कसं होतं? खूप छान, खूप छान. खूप मोकळ्या वातावरणात मी वाढले. माझे वडील डॉक्टर, माझी आई वकील, बहीण मी तुम्हाला आत्ताच म्हणले बायोटेक्नॉलॉजिस्ट आहे. त्याच्यामुळे घरी खूप मोकळं वातावरण होतं. आम्ही दोघी बहिणी, आमचा बॉन्ड पण खूप छान आहे, आई मी माझ्या बहिणीचा. म्हणजे एक छान वातावरणात मी वाढले. मुलींनी हे करू नये किंवा तू हेच कर, तू सायन्सलाच जा. माझे वडील डॉक्टर आहेत. मग ते कधी मला म्हणले नाही, तुम्हाला जे वाटेल ते आयुष्यात करा, पण तुम्ही समाधान मिळवा. हे जे मला लहानपणी शिकवलं गेलं, खूप खूप छान गोष्ट होती ती माझ्या. आणि कॉन्फिडन्स मला खूप दिला माझ्या आईने. आम्हाला दोघेही बहिणींनी तिने इतक्या कॉन्फिडन्सनी वाढवलं ना, की MBA HR असून, एवढ्या वर्ष करिअरचा गॅप असून आय कुड स्टार्ट, म्हणजे मी स्टार्ट करू शकले माझं आयुष्य. त्याचमुळे मी सगळ्यांना हेच सांगेन, आजच्या मुलींना, बायकांना, ज्यांना वाटतं आपल्या करिअरमध्ये गॅप झालाय, लोक बोलतात, घरी बसली, नाही. आयुष्यात तुम्ही कधीही उभारू शकता, फक्त स्वतःजवळ कॉन्फिडन्स नावाची गुरु किल्ली पाहिजे. काही करा पण त्यातनं समाधान मिळलं Yes, पाहिजे. समाधान आपल्याला मिळालं पाहिजे. की पॉइंट तुम्ही सांगितले आपल्या. आणि जेव्हा समाधान असतं तेव्हा आपल्याला त्या कामाचं प्रेशर नाही वाटत. बरोबर. यू टेंड टू एन्जॉय दॅट वर्क. जसं तुम्ही तुमचं वर्क एन्जॉय करताय. आता मी बघते आल्यापासून किती पॉडकास्ट करताय, किती धावपळ करताय, पण तुमच्या चेहऱ्यावर कुठेही एक रेष नाहीये, कारण तुम्हाला ते काम आवडतंय. या पद्धतीने तुम्ही जर तुमचं कामच एन्जॉय केलं तर नथिंग लाईक दॅट. सो माझं काम असं आहे की मला असं नॉलेज गेन करायला खूप आवडतं. मी म्हणजे लोक मे बी पैशाची भुके असतील किंवा बाकीच्या गोष्टीसाठी, पण मला असं लोकांचं व्यक्तिमत्व, की बाबा ही पर्सनली कशी आहे, ही प्रोफेशनली कशी आहे, ह्या फील्ड मध्ये का आली, कशी आली, सो हे खूप नॉलेज गेन करायला आवडतं. आणि म्हणजे म्हणतात ना नॉलेजची भुकी, तसं त्या टाइप मध्ये. त्यामुळे मला आवडतं हे पॉडकास्ट वगैरे शूट करायला. सो मॅम आपण पुढच्या तुमच्या प्रश्नाकडे वळूया. 5 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, त्यामध्ये एखादी आठवणीत राहणारी किंवा हार्ट टचिंग मुवमेंट घडले का? बरेच घडलेत, पण एक मी सांगेन. एक लेडी माझ्याकडे आली होती, म्हणजे मुलगी 28 वर्षाची होती, कन्सिव्ह होत नव्हतं तिला. तर तिचा क्वेश्चन असा होता, मॅडम मला आता पेशन्स राहिला नाहीये, मी आता IVF करून घेते. मी म्हणलं थांब, तुझी आणि तुझ्या नवऱ्याची बर्थडेट नाव सगळं मला टाक, क्वेश्चन टाक. तिने टाकलं आणि मी बघितलं तिला गरजच नव्हती IVFची. मी तिला सांगितलं की तू थांब थोडे दिवस, तुला IVFची अजिबात गरज नाही, तू 4 महिने घे, तू मेडिटेशन कर, तुझ्या शरीरात मला हीट आणि स्ट्रेस खूपच जाणवतो, त्याच्यामुळे कदाचित यू आर फेसिंग दिस प्रॉब्लेम. 4 महिन्यानंतर तू कन्सिव्ह होणार. 4 फार तर 5 लागतील, पण तू कन्सिव्ह नॅचरली होणार. आणि मी विसरून गेले ते. त्याच्यानंतर 6 महिन्याने तिचा मला कॉल आला, मॅडम थँक्यू सो मच, तुम्ही मला किती पॉझिटिव्हिटी दिली अँड नाऊ आय एम कॅरिंग. मला इतकं छान वाटलं की आपण खरंच म्हणजे आपण आपल्या पद्धतीने रीड केलं आणि ते ॲक्युरेट निघालं. ही एक होती. आणि दुसरी एक केस होती, ती कदाचित माझी मैत्रीण आपल्या ग्रुपमध्ये पण आहे, ती बघेल हे पॉडकास्ट नंतर, तिला आठवेल. तर तिचं ऑपरेशन होतंय, बऱ्यापैकी अवघड ऑपरेशन होतं. मग ती ते टाळत होती बरेच वर्ष, 1 वर्ष 2 वर्ष. मग तिने मला फोन केला की मॅडम मी आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतेय, मग चालेल ना, तशीच घेऊ ना, मी नाही करत ऑपरेटिव्ह. मी तिचे कार्ड्स काढले आणि मला असा काही रिडिंगमधनं मेसेज आला, ताबडतोब ऑपरेशन केलं पाहिजे. मग मी तिला सांगितलं की तू घाबरू नको, हे ऑपरेशन क्रिटिकल आहे, पण तू हे ऑपरेशन केल्यानंतर सरप्राइझिंगली तू पटकन बाहेर येशील त्याच्यातनं. जर लोकांना 15 दिवस लागत असतील, 20 दिवस, तू 5 दिवसात बाहेर येशील त्याच्यातनं. तू हे ऑपरेशन केलंच पाहिजेस, त्याला आयुर्वेदिक उपाय नाही. आणि सरप्राइझिंगली तिने पण माझं ऐकलं नाही, तू सांगतेस म्हणजे मी उद्या परत एकदा सोनोग्राफी आणि चेकअप करून येते. आणि तिने केलं आणि तिला डॉक्टरने तेच सांगितलं की तुम्हाला हे ऑपरेशन इमिडिएट करावं लागेल. मग ती ऍडमिट झाली, तिचं ऑपरेशन झालं आणि त्याच्यानंतर ती लवकर त्याच्यातनं 1 आठवड्यातनंच बाहेर आली. मग तिने मला कॉल केला, असावरी मी असं ऑपरेशन केलंय, मी त्याच्यातनं बाहेर आले आणि थँक्यू, पुढचे कॉम्प्लिकेशन माझे काही झाले नाही. हा एक अनुभव खूप छान होता माझ्या दृष्टीने. सुपर, म्हणजे ऐकताना अंगावर काटे यायला लागले, एवढं सुंदर तुम्ही सांगताय. सो ह्या फील्डमध्ये काम करत असताना काय काय ऑब्स्टॅकल्स येतात आता सध्याच्या घडीला? ऑब्स्टॅकल असे नाही म्हणू शकत मी, आव्हानं नक्की येतात. कारण काय होतं, प्रश्नच काही काही विचित्र असतात. म्हणजे की मी डिवोर्स घेऊ का, आणि त्याच्यात पण लोकांना एकदम घाई असते, म्युच्युअली घेऊन टाकते, पटकन घेऊन टाकते. मग मला असं मी पटकन नाही सांगू शकत की हो तू घेऊन टाक डिवोर्स, तो काही क्लायंट आहे त्याला.
मग त्याचे प्रश्न रीड केल्यावर मी इतर 2 प्रकार असतात, एक तर तू घे डिवोर्स किंवा घेऊ नको, जे कार्ड सांगतील ते. मग मी तिला सांगितलं डिवोर्स घ्यायची घाई करू नको, 3 महिने म्युच्युअली एकमेका काउन्सिलरकडे जा, होतंय का बघा वर्कआउट रिलेशन, घेऊ नका. पण समहाऊ ते तिला पटलेलं मला दिसलं नाही. मग तिने 3 महिने 4 महिने बहुतेक त्याच प्रोसेसमध्ये होती आणि नंतर तिचा डिवोर्स झाला. हे मला थोडं कुठेतरी वाईट वाटलं की थोडी घाई केली तिने. अजूनही मला वाटतं एक आलं आव्हान. आणि बाकी आव्हानं म्हणजे मी माझे इथिक्स खूप ठेवलेत की आता प्रश्न मला मध्ये एक आला होता, 2-3 जण विचारतात, पण एक प्रॉमिनंटली मला लक्षात राहील. पहिल्या 2 मुली आहेत, चान्स घ्यायचा. मॅडम मला सांगा मुलगा होणार आहे का, तर मी चान्स घेते. मी म्हटलं सॉरी, मी असे कार्ड्स बघतच नाही. म्हणजे मुलगा किंवा मुलगी हे माझ्या इथिक्समध्ये बसत नाही, त्याच्यामुळे मी हे बघणारच नाही. त्याच्यामुळे मी ते बघितलं नाही. आणि अजून दुसरा एक असंच आला होता क्रिटिकल क्वेश्चन, म्हणजे की तिने तो कदाचित चांगल्या ह्याच्याने विचारला असेल माझ्या क्लायंटनी, की तिच्या जवळची व्यक्ती बेडरिडन होती आणि पुढे काय होईल किंवा तिला किती दिवस किंवा डेथ कधी आहे. तर मी सांगितलं सॉरी, हा पण मी प्रश्न नाही घेऊ शकणार, मी काय कोणीच घेणार नाही रादर. पण असे जे काही माझे इथिक्स मी ठेवलेत त्याच्यामुळे मला फार त्रास होत नाही की आता कसं हँडल करायचं काय. असे आले की मी पहिल्यांदाच सांगते की मी फक्त पैशासाठी की हे करत नाहीये, माझे इथिक्स मला खूप जवळचे आहेत, त्याच्यामुळे मग असे प्रश्न मी घेतच. सो ह्या फील्डमध्ये तुम्हाला मार्केटिंग स्ट्रॅटेजी काय असते तुमची, की माउथ पब्लिसिटी फक्त सोशल मीडिया हँडल की इन्स्टा, म्हणजे कुठल्या स्ट्रॅटेजीने तुम्ही मार्केटिंग करता? मार्केटिंग म्हणजे माझे तर लाईव्ह असतात बऱ्याच ठिकाणी, आपल्या MLA वर पण झाला लाईव्ह. त्याच्यानंतर माझे पोस्ट असतात सगळ्या ग्रुपवर. त्याच्यानंतर लोकांचे रिव्ह्यूज मी ते टाकते, म्हणजे लोकांना थोडा कॉन्फिडन्स येतो, ते करते. त्याच्यानंतर काय नाही, माझे कार्ड्स वगैरे. आणि माउथ पब्लिसिटीने मला खूप फायदा झाला खरं सांगायचं म्हणजे. तो खूप म्हणजे ज्यांना उपयोग झाला किंवा ज्यांना खरंच वाटतं की हा हे टॅरोट आपण घेऊया रिडिंग आणि ह्याच्यातनं नक्की काहीतरी पॉझिटिव्ह आउटपुट मिळतंय, ते नक्कीच. सो ऑब्व्हियसली MLA ग्रुपवरती तर भरपूर तुमचं नाव आहे. थँक्यू. आणि MLA ग्रुपने मला बिझनेस पण खूप छान दिलाय, खूप छान वाटतं म्हणजे की आपले सगळे तुम्ही एवढं सगळं करता, त्याच्यामुळे लोकांना चांगले बिझनेस. आता जे नवीन लोक जॉईन होणार आहेत तुम्ही क्लासेस पण घेताय यासाठी? नाही, अजून तरी नाही सुरू केले मी, पण हा मे नंतर माझा विचार आहे सुरू करायचा. सो जे ह्या फील्डमध्ये ज्यांना यायचंय त्यांना तुम्ही काय संदेश द्या? मी असा संदेश देईन की गुरु चांगला निवडा, टीचर चांगला निवडा आणि व्यवस्थित प्रत्येक कार्डचा अभ्यास करून स्वतःचे इथिक्स ठेवून ह्या फील्डमध्ये उतरा. नुसतंच पैशासाठी मग ती मजा नाही, त्या कामाची मजा नाही तुम्ही घेऊ शकणार. आणि कदाचित मग ते प्रेडिक्शनवर पण त्याचा परिणाम होतो. काही काही जण नुसत्या पैशासाठी ते करतात, तर असं करू नये असं शक्यतो मला सांगणार आहे लोकांना. हो मॅम, तुम्ही आज इथं आलात आणि आमच्यासोबत एवढ्या कॅन्डिडेट गप्पा मारल्या त्याबद्दल मनापासून धन्यवाद. तुम्हालाही खूप खूप थँक्यू मला इथे बोलवल्याबद्दल, फॉर गिव्हिंग मी दिस ऑपॉर्च्युनिटी. खूप छान वाटलं मला. थँक्यू अगेन.